हा नमस्कार. नाव काय आपलं? माताजी अनंता तिकोनी. माताजी अनंत तिकोनी. सांगा मला, आपण कोणत्या गावात आहे आता? मी गुळंचवाडी, बेल्ले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आता तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. ही जी जमीन आहे, खाली शेततळ दिसतंय, वर डोंगर दिसतोय, काय विषय हा? ही जमीन कुणाची? सध्या ही जमीन पंचायतीची आहे आणि ही जमीन सरपंच यांनी आपल्या ग्रामसेवक यांनी हिचं राखण करायला पाहिजे. तर हे रक्षकच भक्षक बनल्यासारखं झालेलं आहे. आणि हे सगळं अतिक्रम, हे सगळं डोंगर फोडलं, लाखो करोडो रुपयाचा मुरम विक्री केलेला आहे वाहून. सगळीकडे इथे हे सगळं उत्खनन करून स्वतः वावरं तयार केलेत. कोणी? सरपंच, गुळचवाडी गावचे सरपंच अतुल शेठ बांबेरे. बर, आता ही गायरण आहे का जमीन? हा, ही गायरण आहे. सध्या उभा राहिलेलं ही गायरण क्षेत्र आहे सगळं. आणि ते तळ कुणाचं आहे? तळ्याचा कोपरा सुद्धा गायरण क्षेत्रात जातोय. इकडचा कोपरा आहे ना, हा कोपरा सुद्धा गायरण क्षेत्रात जातोय. म्हणजे तळ्यापासून वर टोटल सगळं गायरण क्षेत्र आहे. पंचायतीचं 350 एकर आहे. आणि डोंगर सुद्धा गायरण क्षेत्रात आहे. जनावरांना चरण्यासाठी याच्यासाठी सगळं जो डोंगर, आणि त्याच्यावरती सुद्धा JCB चढवून त्याचे पाणी, इकडे गरीब लोक राहतात, ही वस्ती इकडे दाखवा, ही वस्ती. आणि या घरांकडे पाणी वळवलेलं आहे. इथले झरे, नाले, ओढे सगळे बंद करून आजूबाजूला पाणी फिरून हा लोकांकडे सगळं फिरवलेलं आहे. पाणलोट क्षेत्र सगळी दुसरीकडे काढून दिलेले. हा सगळा सरपंचाने अत्याचार केलेला आहे सगळ्या गरीब लोकांवरती. किती वर्षापासून हे उत्खनन सुरू आहे? हे उत्खनन मी अर्ज केलेला जवळजवळ 25/1 अर्ज केलेला आहे. पहिला अर्ज 25/1 काय? 25 जानेवारी. आता हा, तर 25 अर्ज केलेला आहे. तर त्याला डायरेक्ट वर्ष पास झाले तरी अजून कोणी काही दखल घेईन. सगळे कागदपत्राची पूर्तता आहे माझ्याकडे. तहसील कलेक्टर पर्यंत अर्ज पाठवलेत, कोणीच काही, सगळे दबावापोटी सगळे गपगार पडतात. नाही, आता हे जे आपण इथं उभं आहे, इथं डोंगर होता, हा तोडलाय का पूर्ण? हा, पूर्ण डोंगर होता. पूर्ण असाच पसरा होती. डोंगराची पसर खालपर्यंत आलेली होती. ही सगळं JCB मशिनरी लावून, ट्रॅक्टर लावून, बल्बास्टिंग लावून सगळं उद्ध्वस्त करून आता हे कालांतराने हे सगळे दगडी बिगडी खाली येणार. जनावरांना चरण्यासाठी वर जाण्यास सुद्धा रस्ता ठेवलेला नाही. कोणकोणत्या यंत्राने उत्खनन चालायचं? पोकलन होते, डंपर होते, ट्रॅक्टर होते, फायटीचे प्लास्टिक लावण्याचे. आणि कुठं विकला हा मुरुम सगळा? हा मुरुम आता बाहेर विकला. आता कुठं त्यांचे धंदेचे आता चालू म्हणल्यानंतर आम्हाला काही सर्वसामान्य माणसाला काही सांगता येणार नाही. इथून भरून जात होते, फक्त एवढंच माहिती. बाहेर जात होते, कुठं जात होते, कोणाला विक्री करत होते ते काही सांगता यायचं नाही. त्यांचा व्यवसायच आहे, 2 नंबर व्यवसाय सगळा, उत्खनन करून विक्री बाहेर करणे. अच्छा, सरळ याचे अर्ज केलेले आहे तरी काही त्यांनी कोणी अजून दखलपात्र काही त्याचं काही नुसतं आम्ही पाठवलं, वरती पाठवलं. सगळेजण म्हणतात वरती पाठवला, वरती तरी कुठे का वरती? आम्हाला शेवटी वरती जायची वेळ आली तरी अजून याचं काही होईन. वर पण JCB नेला होता का? हा, वरती सुद्धा JCB चढवलेला होता, पोकलन चढवलेलं. वाटलं तर तिथं प्रत्यक्ष पाणी करत चर खांडलेलं आहे. असं आहे का इथं? लिंबाच्या तिथं ते चर खांडलेलं दिसतंय सगळं वर. चला आता ताजं कुठं खणलेलं आहे? हे किती ताजं काय? ताजं आता बंद केलेलं आहे. आता मी त्याला ते अर्ज पाठवल्यानंतर ते काम त्यांनी सध्या स्थगिती बंद करून टाकलेली आहे. पण तरी याच्यावर पंचायती सरकारी हद्दीवर कोणीच अजून दखलपात्र गावही घेईन आणि कोणी सगळे दबावापोटी शांत बसलेले. इथं काय कोणी दबावापोटी कोणी बोलायला सुद्धा मागत नाही. एवढा सरपंचाच्या गावावर सुद्धा प्रेशर आहे. निवडून कसं काय दिलं लोकांनी मग? आता निवडून म्हणजे असं दमदाटी करून, दादागिरी करून कोणाचा नाईलाज झाल्यामुळे असे झालेले सरपंच. हे एवढं खोदलंय का? हा, हे सगळं खोदलेलं आहे. सगळं सरकारी याच्यातलं मुरम हा सगळा विक्री केलेला आहे सरळ. आणि याच्यावर त्वरित कारवाई कुठली कारवाई व्हावा ही तर माझी प्रत्यक्ष विनंती आहे. आता हे इथं इतका मोठा खड्डा दिसतोय आपल्याला, हा डोंगर असाच सपाट होता का? हा, सपाट होता, पूर्ण सपाट होता. इकडे खाली पण कोरलेलं आहे. शेवट त्यांनी खाली वरून इकडून तिकडून सगळा हा मुरम आहे ना विक्री केलेला आहे सर. आता कोणी तलाठी वगैरे पंचनामा वगैरे करत नाही का इथं? तलाठ्याने पंचनामा करून गेलता एकदा, परंतु तो म्हणला मला पास नाही झाला. नंतर आज रोजी परत सर्कल मॅडमचा पंचनामा आहे. ती काही आता सध्या येणार आहे बोलली, पण किती वाजता येते काही त्याची अजून काही हे नाहीये, पण येते बोलली. कोण आहे सर्कल तुमचे? काय नाव नाही सांगता यायचं, त्यांचं नाव काय माहित नाही. फक्त त्यांचं येतो म्हणले, नोटीस आलेलं आहे मला. त्या नोटिसापोटी मी आज उभा इथं हजर आहे.
इथं एवढं खोदकाम झालं इथं वाटतं खांबळे पण तुटलेत वाटतं नाही का? हा ते खांबळे पण त्यावेळेस पाडून टाकलेले आहे. जे निकामी खांबळे आहे ते मस्त सगळे हे तोडताड करून सगळे हे केलेले, सगळी वाट लावलेली, सगळे पाणी तिकडचं इकडे काढून दिलेले, वहिवाट लोकांच्या जमिनीची सगळी दाधून करून टाकलेली. हा सर्व आत जाणाऱ्या लोकांचा सगळ्या क्षेत्रातला रस्ता बंद केलेला आहे दादागिरीच्या पोटी. म्हणजे काय दादागिरी काय करतात ते? दादागिरी दहशत, पोरांची दहशत माजवायची, हे ते माजवायची, पैसा अमाप झाला म्हणजे काही उत्मात करायचा, काही करायचं, दडपशाही करायची, वाटेल तिकडे दादागिरी दाखवायची. तुम्ही आता इतके दिवस लढा देत आहे, काय कारण? अहो काय कारण नाही, आता हे असंच कारण जबरदस्ती. कारण माझा रस्ता, माझे क्षेत्र आहे इथं खाली, मला जाण्यासाठी रस्ता नाही. मी तहसीलदार आज कलेक्टर अर्ज टाकले तरी अजूनही त्या रस्त्याबद्दल काहीच होत नाही. आता इथं इकडून त्यांनी गेट आणलंय तिथं लावायला लोखंडी. ते गेट लावल्यानंतर आतल्या शेतकऱ्यांनी कसं काय आतमध्ये जायचं? आणि नाही जाणून ही जागा सरकारीच आहे, खरं आहे का? हो, ही जागा सरकारी नकाशा आहे माझ्याकडे. ऑलरेडी मी नकाशा आणलेला आहे. हा नकाशा सुद्धा मीडियाला दाखवू शकतो मी. आणि ह्या सरकारी जागेला ते काय गेट बनवणार होते का? हा, गेट बनवणार होते. काय कालांतराने ते खाजगी करणार होते. आता सरपंच आहे म्हणल्यानंतर काही करू शकतात. पण आता ती खाली लोक बरीचशी दिसत आहेत. हे काय तळ होतं का यापूर्वी? हा, नाला झालेला आहे. तो नाला माझ्या हद्दीत झालेला आहे. माझे गुंठेवारीमध्ये ते क्षेत्र राहिलं होतं. खोटा कागद करून घेतला तर मी स्वतः काढून दिलं माझं ते. तुमचा आणि त्यांचा काय वाद आहे? वाद काहीच नाही. आता रस्ता बंद केल्यानंतर साहेब आम्ही जाणार कसे आतमध्ये? बाहेरच्या गट नंबर 1 आहे 40 मधून जर रस्ता जर बंद केला तर आतल्या शेतकऱ्यांनी जायचं कसं? कटाळून मग हे उडीच्या भावात शेती घ्यायला तयार आहे. विक्री करा, मग आम्ही घेतो कसे? पण झालो आम्ही मालक. असे करून दादागिरी करून इस्टेट वाढवायची, लोकांना फसवायचं, मुटक्या मोडायच्या, हे धंदे चालू केलेले. बर, पंचनामा यापूर्वी कधी झाला होता म्हणाले? पंचनामा झालेला जवळजवळ ते असंच वैतागून त्याला जवळजवळ 7 ते 8 महिने झालेत पंचनामा झालेला. आता हे नोटीस निघाला जवळजवळ 6 महिन्यानंतर हे नोटीस खाली आले. आता किती दावलं त्याच्यावर लोड पडत असेल, त्या नोटीसवर बोजा पडत असेल, येतात मला तर काही मी सांगू शकत नाहीये. काय एवढा वेळ लागला बुवा? तहसीलदाराचं नोटीस खाली यायला 5 ते 6 महिने लागलेत पंचनाम्याचे. ही लोक जी जमा आहेत ती कोण आहेत? ते आपल्या वाटले शेतकरी, इथे बाजूचे शेतकरी. कशासाठी आलं तिथं? ते याच्यासाठी पंचनामा आहे म्हणून आलेले. आता इथले अजून काही येतात, काही आलेत, काही. हे पण खोदलेलंच आहे ना? हा, हे सगळं खोदलेलं आहे, सगळं खोदकाम केलेलं आहे, सगळं टोटल. बरंच काढले. या खाली या, शेतकऱ्यांचं म्हणणं घेऊया. हे कोणाचं आहे? हे आता चालू आहे खाली? त्यांनी काय केलेलं आहे, त्याच काम केलेलं आहे, असंच घेतलेलं आहे त्यांनी आणि ते त्याच काम चालू आहे. मग हे खाजगी आहे का? हा, खाजगी मध्ये येते. हे तर नाल्याच्या वर आहे फक्त सरकारी. असं त्यांनी विकत घेतलेले आहे का अतुल बांबेरेंनी? विकत म्हणजे असंच कोणाचा गुंठा राहिला, कोणाचा 2 गुंठे राहिले, असे त्यावेळेस काय कागद होत नव्हते, त्या काळात खरेदी खत केलेली. नमस्कार, आपण इथलेच का? आपल्याला काय बोलायचंय का सर? आमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम होता. सरपंचांना म्हणलं होतं तर ते म्हणले आम्ही करू रस्ता, आणि या गोष्टीला 1 वर्ष झाले. तुमचा रस्ता कुठून होता? कुठं? पहिला आमचा हा बांधाचा रस्ता होता असा. अच्छा. हा, पण हा काही शेतकऱ्यांनी आमचा पण बांध पवारला खालून, त्यामुळे हा रस्ता बंद झाला. तर वनीकरणाचा एक रस्ता असतो काय, तर मी त्यांना म्हणलं तुम्ही आता हे उकरलं तर इथून वनीकरणाचा एक रस्ता असतो, तुमच्या मार्फत करून द्या. त्यांनी 1 वर्षापूर्वी म्हणले होते करून देतो, पण अजून काही रस्त्याचे काहीच नाही. आता तुम्हाला यायला जर रस्ताच नाही? यायला झाला रस्ता नाही आम्हाला. मग तुम्ही कसं मग आता भाऊनी आमची पडीक जमीन पडलेली तसे रस्त्याअभावी? हो, जवळ 4 वर्ष झाली पडीक जमीन. तर आता हे जे तिकोणे आहेत ते म्हणाले की ही वरची जी जमीन ही सरकारी जमीन आहे, खरं आहे का? हा, खरंच असणार आहे ना, कारण पहिला डोंगर इकडनं होता असा. आम्हाला जायला म्हणजे असा रस्ता होता इकडनं, गाडी जर आणली ना आम्ही तर असं ट्रॅक्टर वगैरे आमचा जायचा. आता तर जायला हे नाही. बरं, काय आता कोण येणार आहे इथं? त्यामुळे तुम्ही जमले? सर्कल मॅडम येणार. ते कोण चौकशी करायचे, पंचनामा करायचा म्हणून मॅडम येणार. सर्कल मॅडम येणार आहे. लावा ना त्यांना. तुम्ही म्हणाले की 12 वाजता येणार ना? आता 1 वाजता येणार. आता किती वाजले? आता बरंच टाइम झाला, 2:30 वाजून गेले असतील. 2:30 वाजले.
जवळ धरा. हॅलो, हॅलो मॅडम, किती वेळ लागेल? चालू आहे तळपाणी. अजून एक राहिली माझी. हा, पण इथं थांबलेले आहे ना, असं आलेले पत्रकार. म्हणून मी सकाळी म्हटलं होतं तुम्हाला. ते सगळे दोन्ही आलेत का लोक? हो, सगळेच आलेले. प्रतिवादी. प्रतिवादी काय सांगता यायचं? आता तुम्ही नोटीस दिलेली आहे म्हणल्यानंतर आम्ही कसं काय प्रतिवादीची काय चौकशी करू? दुसरं कोणी? पत्रकार बोलावलेले आहे, आज बाजूचे शेतकरी बोलावलेले आहे, आजूबाजूचे सुरेश. शेतकरी, बाजूचे शेतकरी बोलावलेले आहे आणि पत्रकार बोलावलेले आहे. आणि प्रतिवादीचे आम्ही कसं काय प्रतिवादीला सांगू शकत नाही ना आम्ही. ते तुम्ही सांगायला पाहिजे ना. ठीक. पोलीस पाटील. कधी येणार विचार ना. कधी येणार तुम्ही? इथलं उरकल्यावर येते ना. किती वेळ लागेल? अजून एक तळपाणी आहे. अहो, तुम्ही मगाशीच म्हणले तासाभरात येईल म्हणले. आता तर बरं. चालू आहे, होतं आता, टाइम लागतो ना. हॅलो मॅडम, संदीप उतरड बोलतोय, बातमीदार. बोला की. अहो, इतकं किती उत्खनन झालंय तुमच्या एरियामध्ये मॅडम? हे आत्ताचा नाहीये विषय, यांच्या आधीची माझ्याकडे पत्र आलं ना, त्याच्या अनुषंगाने मी नोटीस काढलेली. अगोदरचा विषय हा. नाही, पण त्याचं ते तुम्ही मोजणी वगैरे किती खोदकाम झाले ते अहवाल दिला पाहिजे ना. त्याचा आधी अहवाल गेलेला आहे. आता फक्त माझ्याकडे चौकशीला आलं होतं ना पत्र, त्याच्या अनुषंगाने मी नोटीस काढली होती. आधी त्याचा पंचनामा वगैरे गेलेला आहे तुमचा. अगोदर पंचनामा गेलाय, कधी गेलाय काय हो माहिती? हो हो. नाही सांगते, मला फक्त पत्र आलं होतं, त्या अनुषंगाने नोटीस काढली होती मी. बरं, मग आता हे माझ्या सगळे अगोदरचा विषय पत्रकार तरी. लोक आले तिथं, तुम्ही कधी येणार आहेत? मी आता राजुरीमध्ये सरपाणीचा त्यांच्याच आहे का बरं इथं? अजून नाव टाका खाली. हॅलो, बाहेरचा टाइम दिलता का? बोला ना. मग काय करायचं मग आता? इथे आपण काय झालं तर ह्यांच्या पण इथं मला 3-4 तारखा होत्या राजुरीमध्ये बघा. बर. हा ना. नाही, पण इथं जे झालंय ना, गायरान आहे ना हे हा. वाटतं. नाही, हा गटाचा उल्लेख आहे त्यामध्ये, त्या याच्यामध्ये गटाचं नोटीस उल्लेख काढली त्रिकोणीचं. आहे. तक्रार काय रस्त्याची आहे का? रस्ता नाही का? काय नाही, याच्यावर उलखनन याच्यावरती नोटीस आहे माझं. सरळ याच्यावर सरपंच याचं पडीक जमिनी अतिक्रम म्हणून नोटीस आहे. हॅलो, हा बोला ना सर. त्यांचं काय म्हणणं आहे, गायरान जमीन आहे सरकारी, त्याच्यामध्ये ते कोण सरपंच आहे ते अतिक्रमण करतायत. बर, त्याविषयी आता तक्रार तिथं संबंधित ठिकाणी आले ना सर, की त्यांचा काय आहे तो पंचनामा करणार आहे. हे अगोदर आहे ना, संबंधित तलाठी जे होते ना, त्यांनी पंचनामा वगैरे सगळं सबमिट केलेला आहे. त्यांनी फक्त आता ती दंडात्मक कारवाईसाठी माझ्याकडे फक्त आज रोजी वस्तुस्थिती काय ते फक्त त्यांनी मागितले. मोजमाप वगैरे जे तुम्ही मला बोलत होते ना, ते सगळं त्यांनी करून दिलेलं आहे त्या पंचनाम्यामध्ये अगोदर. अच्छा, फक्त किती आकडा किती ब्रास आहे माहिती नाहीये फक्त तुम्हाला. दोघंच अजून आहे ना बाकीच्यांच्या पण, त्यांच्या आहे ना मागं कोण आहेत हा, स्कोप आहे ना. हॅलो. नाही नाही, हो, म्हणजे किती ब्रास मोजणी झाली ती माहिती नाही, फक्त तुम्ही आता परत येऊन चौकशी करताय, फेर चौकशी. हा, पंचनामा नाही, आता तिथं ते होऊन गेलेला आहे पंचनामा, फक्त सद्यस्थिती काय ते पाहायचं आपल्याला. बर, ठीक आहे, चालेल. या मग तुम्ही. थोडा वेळ लागेल बरं का दादा, इकडे राजुरीला आहे मी. ओके. मग तलाठी कुठे आहे? तिथंच आहे का ते? आता ते तलाठी पण बदली झालेत बरं का, त्या गावचे नवीनच आलेले आहेत ते तलाठी पण. ठीक आहे, काय हरकत नाही मॅडम, लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा फक्त. ओके. तुम्ही थांबणार आहे का? हो, बरं ठीक आहे. तरी तासभर लागेल मला, इथं येते मी आवरून. ठीक आहे, या. ओके मॅडम. हो हो. ठेव पण. आता त्यांचं काय ते काम चालू आहे. मला सांगा, तुम्ही या अगोदर जी मोजणी केली, म्हणजे खड्ड्यांचं मोजमाप घेतलं, किती ब्रासचा पंचनामा केला? हवेच्यात काय लाखो रुपयाचा बरस बिरस आम्हाला कळत नाही. आम्ही अडाणी माणसं आहे सगळे, आम्हाला काय कळते बरस किती बरस काय. पंचनाम्याची कॉपी असेल ना तुमच्याकडे? पंचनाम्याची कॉपी नाही आम्हाला दिलेली. ते तिकडे आमच्याकडे काहीच नाही, फक्त मी पाठवलेले अर्ज, हा नकाशा आहे. आणि हे जे मी आतापर्यंत जे कागद, ऐका, हा 30 नंबरचा गट दिसून येत. हा 30 नंबरचा गट, हा गायरान आहे का ते? हा गायराने आहे सगळं. आणि हा 40 नंबर, आपण आई 40 मध्ये उभं आहे इथे 40 मध्ये उभं आहे. असं आहे. आणि आता आपण इथे 40 मध्ये. बर, मग आता पंचनामा तुमच्याकडे नाही, कसं काय मग? पंचनामा दिलाच नाही आम्हाला, तर काय फक्त करतो अधिकारी येतात जातात काय करतात. आता आम्हाला काय कधी कळतं? झालं ते पंचनामा? पंचनाम्याला तरी आता जवळजवळ 8 महिने झाले असतील. 8 महिने? 8 महिने झालेला पंचनामा आहे. तो पंचनामा नाही, काहीच नाही. तहसीलदारापुढे जबाब झालेत, तहसीलदारापुढे निकाल राखून ठेवलाय माझा, निकाल सुद्धा मला दिला नाही. बर, तो तिथं काय म्हणले, पंचनामा असा झाला, पंचनामा तसा झाला तर परत तुमच्या मनासारखा पंचनामा करा म्हणून परत फेर पंचनामा लावला, तरी निकाल भेटला नाही. बा काय झालं याचं, काय प्रोसिजर झाली हे तरी कळावं. हे ग्रामपंचायतला सुद्धा नोटीस दिलेलं आहे मी,
काय याच्यात काय काय तुम्ही काय केलं हे ग्रामपंचायतचं सुद्धा माझ्याकडे हे अहवाल बर सगळ्यांना कलेक्टर पर्यंत याच्यापर्यंत पुण्यापर्यंत मी अर्ज पाठवलेले तरी कुठल्याच काही अर्जाची दखल नाही झाली. हे फोटो आहे सरळ अच्छा अच्छा, हे फोटो कधीचे आहेत? ते फोटो त्या अर्जाबरोबरच पाठवलेले आहे जानेवारी महिन्यात 25. मग यांचा धंदाच आहे का हा असा? धंदा आहे व्यवसायच आहे त्यांचा तो मुरामाळू. आणि घाटात सुद्धा जे इथून माग 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी आणि घाटातला जो नॅशनल हायवे त्याच्या साईडला जी गायरान हद्द आहे त्या ठिकाणी सुद्धा ती टेकडी सुद्धा उकारण्याचं काम असे त्यांचा मुरमाचा व्यवसाय आहे. ते आता रस्त्याला सुद्धा मुरम टाकतात. हा हायवे आहे याला सुद्धा मुरम टाकतात. अनेक ठिकाणी या डोंगराच्या कडेने तेव्हा तुम्ही समोर देखील सुद्धा पाहू शकता त्या ठिकाणी सुद्धा उकरलेलं आहे. ते जे खोदलंय ते सुद्धा असे अनेक ठिकाणी गायरान उकरलेले गायरान ह्या आहे, साईडनी ते कोणत्या गावातले? हे आपले हे बांगरवाडी हद्द लागते पण ते गुळचवाडी बांगरवाडी पण इकडे नाही, गुळचवाडी आता ऐका ना, इथे ते खोदलेलं दिसतंय इथनं. हा ते कोणाची जागा आहे ती? खाजगी आहे का? ती खाजगी ती फॉरेस्ट आहे वरती. फॉरेस्ट आहे वरती त्यांनीच खोदलंय का? नाही, कुणी ते- कोरले ते नाही ते नाही माहिती माहिती. पण अशी या साईडनी ही जर side गेले ला ना पंचायत आहे तिकडे इथं फॉरेस्ट आहे. सगळं गायरान आहे ह्या साईडनी बऱ्याचशा ठिकाणी ही असं सगळी गायरान पंचायतीची जागा कोरलेलं आहे. आहे. आणि घाटामध्ये भर दिवसा मशीन लावून ज्या ठिकाणी गेले 5 वर्ष 7 वर्षापासून त्या ठिकाणी उकरण्याचं काम केलं. कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ऍक्सेप्ट घेतला नाही. भर दिवसा उकरत असताना सुद्धा कुठल्याही अधिकारी त्या ठिकाणी जाता येता पाहत असताना सुद्धा फॉकलँड लावून हायवा उकरण्याचं त्या ठिकाणी ब्रेकर लावून काम केलेलं आहे गायरानात. जर घाटामध्ये गायरान आहे ना आणि पंचायतीचं घाटामध्ये असंच गायरान आहे. हेच पंचायतीचं रान पसरलेलं आहे. किती दिवस झाले या घटनेला? या 5-6 वर्षापूर्वी त्या ठिकाणी कुणी गावातल्या काही मंडळी असतील ते कुणी त्या ठिकाणी बोलण्याचं काम करत नाही. दहशती हे लोक जर कोण जातात? सर्वसाधारण माणसांनी जर केलं असतं तर सरकारी अधिकारी म्हणा किंवा प्रशासन म्हणा त्यांनी आतापर्यंत योग्य ती कारवाई त्या सर्वसाधारण माणसावर केली असती. ही कारवाई ह्या माणसावर होत का नाही, या माणसाचे पदावरून निलंबन झालं पाहिजे ही आमची नैतिक भावना आहे. हॅलो